मित्रो, असं कुणीतरी आहे का की ज्याला स्टोरी आवडत नाही? नाही मित्रो, असं कुणीही नाही. कारण स्टोरी तर सर्वांनाच आवडते. फक्त अट मात्र एकच असते, ती म्हणजे स्टोरी सांगणाऱ्याने स्टोरी फक्त चांगल्या पद्धतीने सांगितली पाहिजे. आपल्या चर्चेच्या विषयावरून तुम्हाला कळलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण आज स्टोरी लिहायला शिकणार आहोत. मित्रो, स्टोरीची सुरुवात दिलेली असल्यास त्या सुरुवातीच्या मदतीने आपण संपूर्ण स्टोरी लिहिणार आहोत. याचबरोबर स्टोरीचा शेवट दिलेला असल्यास शेवटाच्या आधारे आपण संपूर्ण स्टोरी लिहिणार आहोत. चला तर मग लगेच स्टोरी लिहायला शिकूयात. मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो, 10वी बोर्डच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर 6B मध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहावा लागतो आणि याला आर डेव्हलप अ स्टोरी म्हणून प्रश्न असतो. म्हणजेच तुम्हाला स्टोरी लिहावी लागते. यासाठी तुम्हाला स्टोरीची सुरुवात दिलेली असेल किंवा स्टोरीचा शेवट दिलेला असेल. स्टोरीची सुरुवात दिलेली असल्यास सूचना असेल डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग, आणि याच्यानंतर स्टोरीच्या सुरुवातीच्या 2-3 ओळी दिलेल्या असतील. या 2-3 ओळीच्या मदतीने तुम्हाला संपूर्ण स्टोरी लिहायची आहे. किंवा स्टोरीचा शेवट दिलेला असल्यास स्टोरीच्या शेवटच्या 2 ओळी दिलेल्या असतील, त्यावरून तुम्हाला माहीत असलेली स्टोरी लिहावी लागेल. चला आता सर्वप्रथम आपण काही कथा पाहूयात. तुम्ही प्रामाणिक लाकूड तोड्याची कथा तर ऐकलीच असेल. एक लाकूड तोड्या असतो. तो जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो. लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड खाली नदीमध्ये पडते. ती कुऱ्हाड त्याला काढता येत नाही म्हणून तो रडत बसतो. त्याची दया येऊन नदीची देवता त्या ठिकाणी येते आणि एक सोन्याची कुऱ्हाड त्याला त्याची म्हणून देते. लाकूड तोड्यात ती कुऱ्हाड घेत नाही. नदीची देवता पुन्हा चांदीची कुऱ्हाड त्याला देऊ करते, परंतु लाकूड तोड्या ती कुऱ्हाड देखील घेत नाही. शेवटी ही देवता लाकूड तोड्याची लोखंडी कुऱ्हाड त्याला देते. ही कुऱ्हाड मात्र लाकूड तोड्या घेतो. ही देवता लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा पाहून लाकूड तोड्याला तिन्ही कुऱ्हाडी देते. अशा प्रकारची ही कथा आहे. चला आता आपण हीच कथा इंग्लिशमध्ये लिहूयात. पहा, वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ वूड कटर इन अ स्मॉल व्हिलेज. एकेकाळी, वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकेकाळी, एक लाकूड तोड्या, वूड कटर म्हणजे लाकूड तोड्या, लिव्ड इन अ स्मॉल व्हिलेज, एका छोट्या खेड्यात राहत होता. वन डे ही वेंट टू द फॉरेस्ट टू कट वूड. एके दिवशी तो जंगलामध्ये जातो. कशासाठी? लाकूड तोडण्यासाठी. ही क्लाइम्ड अ ट्री ऑन द बँक ऑफ द रिव्हर. एका नदीच्या कडेवर, बँक म्हणजे किनारा, नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका झाडावर तो चढतो. क्लाइम्ड म्हणजे चढतो. ऑल ऑफ अ सडन हिज ॲक्स फेल डाऊन इन टू द रिव्हर. परंतु एकाएकीच, ऑल ऑफ अ सडन म्हणजे एकाएकीच, त्याची कुऱ्हाड, ॲक्स म्हणजे कुऱ्हाड, खाली नदीमध्ये पडते. ही हॅड नो अदर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड सो ही बिगॅन टू क्राय. उपजीविकेचं दुसरं साधन त्याच्याकडे नसतं. मीन्स ऑफ लाईव्हलीहूड म्हणजे उपजीविकेचं साधन. द गॉडेस ऑफ रिव्हर टूक पिटी अपॉन हिम अँड केम आऊट विथ अ गोल्ड ॲक्स. नदीची देवता, गॉडेस ऑफ रिव्हर म्हणजे नदीची देवता, टूक पिटी अपॉन हिम, या देवतेला त्याची दया येते. टूक पिटी अपॉन हिमचा अर्थ आहे दया आली. केम आऊट विथ गोल्ड ॲक्स, आणि ही देवता सोन्याची कुऱ्हाड घेऊन येते. शी ऑफर्ड द ॲक्स टू द वूड कटर. या लाकूड तोड्याला ती कुऱ्हाड देऊ करते. ऑफर्ड म्हणजे देऊ केली. ही डिड नॉट टेक द ॲक्स सेईंग दॅट इट वॉज नॉट हिज. लाकूड तोड्या काही ती कुऱ्हाड घेत नाही, कारण तो म्हणतो ही त्याची कुऱ्हाड नाही. द गॉडेस देन प्रोड्यूस्ड अ सिल्वर ॲक्स. त्यानंतर ही देवी चांदीची, सिल्वर म्हणजे चांदीची कुऱ्हाड त्याला देऊ करते. द वूड कटर डिड नॉट ॲक्सेप्ट दिस ॲक्ट आयदर. हा लाकूड तोड्या ही कुऱ्हाड देखील, आयदर म्हणजे देखील, स्वीकारत नाही. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. डिड नॉट ॲक्सेप्ट असं या ठिकाणी आलेलं आहे, स्वीकारली नाही. इन द एंड द गॉडेस प्रोड्यूस्ड द वूड कटर्स ॲक्स. शेवटी देवता त्या लाकूड तोड्याची लोखंडी कुऱ्हाड सादर करते. प्रोड्यूस्ड म्हणजे सादर करते, देऊ करते. द वूड कटर बिकेम हॅप्पी अँड ॲक्सेप्टेड द ॲक्स. आणि यावेळी मात्र हा लाकूड तोड्या खुश होतो आणि त्याची स्वतःची कुऱ्हाड तो घेतो. द गॉडेस वॉज व्हेरी प्लीज्ड विथ द वूड कटर्स ऑनेस्टी. या लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा पाहून, ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, ही देवता खुश होते. प्लीज्ड म्हणजे खुश होणे.
सो शी गेव हिम ऑल द 3 ॲक्सेस. आणि अशा प्रकारे त्यामुळे ती लाकूड तोड्याला तिन्ही कुऱ्हाडी देते. मित्रो, आपण स्टोरी लिहिलेली आहे. आता या स्टोरीला आपल्याला नाव देखील द्यायचं आहे. द ऑनेस्ट वूड कटर असे नाव आपण या स्टोरीला दिलेले आहे. अशा प्रकारे सुरुवात दिलेली असल्यास संपूर्ण स्टोरी लिहायची आहे आणि त्या स्टोरीला नाव देखील द्यायचं आहे. यासाठी आता परीक्षेत कसा प्रकारचा प्रश्न आलेला आहे पहा. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग. गिव्ह सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. स्टोरीची सुरुवात दिलेली असल्यास त्याच्या मदतीने स्टोरी तयार करा आणि त्याला नावसुद्धा द्या असं म्हटलेलं आहे. पहा, या ठिकाणी स्टोरीची सुरुवात दिलेली आहे. वन्स अपॉन अ टाईम देअर लिव्ड अ वूड कटर इन अ स्मॉल विलेज. वन डे ही वेंट टू द फॉरेस्ट. अशा प्रकारची सुरुवात आहे. पहा, या ठिकाणी आपण अशीच सुरुवात घेतलेली आहे. हा मार्च 22ला आलेला प्रश्न आहे. मित्रो, ही झाली स्टोरीची सुरुवात. कधीकधी स्टोरीचा शेवट देखील देऊ शकतील. पहा, या ठिकाणी स्टोरीचा शेवट आपण निळ्या फॉन्टमध्ये दिलेला आहे. आणि सूचना कशी असेल. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन एंडिंग. गिव्ह सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. द गॉडेस वॉज व्हेरी प्लीज्ड विथ द वूडकटर्स ऑनेस्टी. सो शी गेव हिम ऑल द 3 ॲक्सेस. त्या लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणावर ती देवी खुश झाली आणि तिने लाकूड तोड्याला तिन्ही कुऱ्हाडी दिल्या. अशा प्रकारचे हा या स्टोरीचा शेवट दिलेला आहे. याच्या मदतीने आपण संपूर्ण स्टोरी लिहू शकतो आणि स्टोरीला नावसुद्धा द्यायचं आहे. चला आता आणखी एक स्टोरी आपण पाहूयात. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये एकूण 8 स्टोरीज तुम्हाला ऐकायला आणि लिहायला देखील मिळणार आहेत. मित्रो, काही प्रसिद्ध कथा तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतील, जसं अकबर बिरबलच्या कथा किंवा इसापच्या कथा किंवा नैतिक धडे देणाऱ्या कथा किंवा काल्पनिक कथा देखील तुम्हाला लिहाव्या लागू शकतील. बिरबलची एक कथा आहे, ज्या कथेमध्ये एक शेतकरी एका लबाड माणसाकडून विहीर विकत घेतो, परंतु दुसऱ्या दिवशी त्या विहिरीमधील पाणी उपसण्यासाठी तो जातो, तेव्हा तो लबाड माणूस त्याला पाणी घेऊ देत नाही विहिरीमधलं. त्याला सांगतो की तुला फक्त विहीर विकलेली आहे, विहिरीमधील पाणी विकलेलं नाही. शेतकऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं कळतं. शेवटी तो अकबराच्या दरबारात जातो आणि त्याच्यासोबत बितलेली कथा सांगतो. अकबर बिरबलकडे हे काम सोपवतो आणि बिरबल त्या शेतकऱ्याची समस्या सोडवतो. बिरबल शेतकऱ्याची समस्या कशी सोडवत असेल हे तुम्हाला स्टोरी पाहिल्यानंतरच कळेल. चला तर मग हीच स्टोरी आपण आता इंग्लिशमधून लिहूयात. अ पुअर फार्मर वन्स बॉट अ वेल फ्रॉम अ रिच मॅन. एक गरीब माणूस एकदा एका श्रीमंत माणसाकडून विहीर विकत घेतो. वेल म्हणजे विहीर आणि बॉट म्हणजे विकत घेतली. बट द नेक्स्ट डे द रिच मॅन स्टॉप्ड द फार्मर फ्रॉम ड्रॉईंग वॉटर फ्रॉम द वेल. परंतु दुसऱ्या दिवशी तो श्रीमंत माणूस शेतकऱ्याला त्या विहिरीतून पाणी घेऊ देत नाही. स्टॉप्ड म्हणजे थांबवतो. ड्रॉईंग वॉटर फ्रॉम द वेल, विहिरीतून पाणी उपसू देत नाही. ही सेड दॅट ही सोल्ड ओनली वेल अँड नॉट वॉटर इन इट. आणि तो सांगतो की त्याने फक्त विहीर विकलेली आहे आणि त्याच्यातील पाणी विकलेलं नाही. द फार्मर बिकेम व्हेरी सॅड. तो शेतकरी खूप दुःखी होतो. इन हिज हेल्पलेसनेस ही वेंट टू अकबर्स कोर्ट अँड टोल्ड हिम एव्हरीथिंग अबाउट हिज मॅटर. आपल्या असहाय अवस्थेमध्ये, हेल्पलेसनेस म्हणजे असहायता किंवा असहाय अवस्था, तो अकबरच्या दरबारात, कोर्ट म्हणजे दरबारात जातो आणि त्याच्यासोबत घडलेली आपबीती सांगतो, सर्व गोष्टी सांगतो. मॅटर म्हणजे त्याचं भांडण काय आहे ते सांगतो. अकबर हँडेड ओव्हर द मॅटर टू बिरबल. अकबर ही केस बिरबलकडे देतो. नेक्स्ट डे बिरबल वेंट टू द रिच मॅन्स हाऊस. दुसऱ्या दिवशी बिरबल त्या श्रीमंत माणसाच्या घरी जातो. द रिच मॅन टोल्ड बिरबल दॅट व्हॉट ही हर्ड वॉज ट्रू. तो श्रीमंत माणूस बिरबलला सांगतो की जे त्याने ऐकलंय ते खरं आहे. ही टोल्ड बिरबल दॅट ही हॅड सोल्ड ओनली वेल अँड नॉट वॉटर. तो बिरबलला सांगतो की त्याने केवळ विहीरच विकलेली आहे आणि त्या विहिरीमधील पाणी विकलेलं नाही. बिरबल सेड टू द मॅन. बिरबल त्या माणसाला म्हणतो, इन दॅट केस यू विल हॅव टू मूव ऑल युअर वॉटर अवे फ्रॉम द वेल ऑर यू विल हॅव टू पे द रेंट ऑफ द वेल. जर तू नुसती विहीरच विकलेली असेल, इन दॅट केस, जर तसं असेल तर, बिरबल काय म्हणतो, यू विल हॅव टू मूव ऑल युअर वॉटर अवे फ्रॉम द वेल. त्या विहिरीमधून तुला तुझं सगळं पाणी मूव
म्हणजे काढून घ्यावं लागेल, नाहीतर ऑर म्हणजे नाहीतर यू विल हॅव टू पे द रेंट ऑफ द वेल, तुला त्या विहिरीचा किराया द्यावा लागेल, विहिरीचं भाडं द्यावं लागेल. रेंट म्हणजे भाडे. द रिच मॅन रिअलाइज्ड दॅट हिज प्लॉय वॉज नॉट गोइंग टू वर्क अँड ही लेट द फार्मर यूज वॉटर फ्रॉम द वेल. या श्रीमंत माणसाच्या लक्षात आलं, त्याला जाणीव झाली, रिअलाइज म्हणजे जाणीव झाली, दॅट हिज प्लॉय म्हणजे लबाडी, त्याची लबाडी इज नॉट गोइंग टू वर्क, इथे काही काम करणार नव्हती, उपयोगात येणारी नव्हती. नॉट गोइंग टू वर्क म्हणजे उपयोगात येणारी नव्हती. अँड ही लेट द फार्मर यूज वॉटर फ्रॉम द वेल, आणि त्याने त्या शेतकऱ्याला लेट म्हणजे परवानगी दिली त्या विहिरीमधील पाणी वापरण्याची. इन द एंड एव्हरी वन प्रेज्ड बिरबल फॉर हिज सोल्युशन टू द फार्मर्स प्रॉब्लेम. शेवटी प्रत्येकजणाने या शेतकऱ्याची समस्या बिरबलने ज्या पद्धतीने सोडवली त्याबद्दल बिरबलची स्तुती केली. प्रेज म्हणजे स्तुती केली. चला आता या स्टोरीला आपण टायटल देऊयात. काय टायटल आहे आपल्या स्टोरीचं? द फार्मर हू बॉट अ वेल. आता परीक्षेमध्ये कशा प्रकारचा याच्यावर प्रश्न आलेला आहे पहा. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन एंडिंग. गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. शेवट दिलेला आहे या कथेचा. आपल्याला माहीत असली कथा तर त्याचा शेवट देतात आणि त्याच्या मदतीने आपल्याला संपूर्ण स्टोरी लिहायची आहे आणि तिला टायटल देखील द्यायचं आहे. पहा, इन द एंड एव्हरीवन प्रेज्ड बिरबल फॉर हिज सोल्युशन टू द फार्मर्स प्रॉब्लेम. अशा प्रकारचा शेवट दिलेला आहे. मित्रो, फक्त इतका देखील शेवट देऊ शकतील. इन द एंड एव्हरीवन प्रेज्ड बिरबल, इतका शेवट जर दिला तर अकबर बिरबलमधील कोणतीही स्टोरी तुम्ही लिहू शकता. लक्षात ठेवा, तुम्हाला जी स्टोरी लिहिता येईल ती लिहू शकता. इन द एंड एव्हरीवन प्रेज्ड बिरबल, इतकाच शेवट देऊ शकतील. आता या शेवटाच्या आधारे आणखी एक कथा आपण माहीत करून घेऊया. ती कथा तर तुम्ही ऐकलीच असेल. एक श्रीमंत व्यापारी असतो आणि त्याच्या घरामध्ये मौल्यवान वस्तूची चोरी होते. त्याला शंका येते की या वस्तू त्याच्या नोकरानेच नेल्या असतील, परंतु नोकरांना विचारलं कुणी चोरी केली तर नोकर काही सांगत नाहीत आणि म्हणून हा व्यापारी बिरबलकडे जातो आणि बिरबल व्यापाऱ्याच्या ज्या नोकराने चोरी केलेली आहे त्या नोकराला पकडून देतो. बिरबल त्या नोकराला कसा पकडत असेल, जर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. चला आता आणखी एक स्टोरी आपण पाहूयात. मित्रो, एक शेतकरी आणि त्याची 3 मुलं. ही स्टोरी तुम्ही ऐकलेलीच असेल. शेतकऱ्याला 3 मुलं असतात, परंतु ही मुलं मात्र आपसात भांडत असतात. त्यामुळे या शेतकऱ्याला काळजी वाटते आणि जेव्हा शेतकऱ्याला असं वाटतं की मी आता मृत्यू पावत आहे, त्यावेळी शेतकऱ्याला वाटतं आपल्या मुलांमध्ये एकी निर्माण झाली पाहिजे, म्हणून तो त्यांना एक धडा शिकवायचं ठरवतो. त्या 3 मुलांना तो जवळ बोलावतो आणि प्रत्येकाला एक काठी देतो आणि ती काठी मोडण्यास सांगतो. प्रत्येकजण आपली काठी मोडतो. यानंतर हा शेतकरी त्याच्या मोठ्या मुलाकडे आणखी 3 काठ्या देतो आणि या 3 काठ्याची एक मोळी बांधण्यास सांगतो आणि आता प्रत्येकाला ही मोळी तोडण्यास सांगतो. आता ते ही मोळी तोडतात की नाही, यामधून शेतकरी आपल्या मुलांना काय धडा शिकवतो हे आपण या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊयात. चला तर मग हीच स्टोरी आपण आता इंग्लिशमध्ये लिहूयात. वन्स ॲन ओल्ड फार्मर लिव्ड इन अ व्हिलेज. एकदा एक म्हातारा शेतकरी एका खेड्यात राहत होता. ही हॅड 3 sons बट दे वर ऑलवेज क्वारलिंग अमंग देमसेल्व्स. त्याला 3 मुलं असतात, परंतु ही मुलं हमेशा भांडत असतात. क्वारलिंग म्हणजे भांडत असतात. क्वारलिंग अमंग देमसेल्व्स म्हणजे आपसात भांडत असतात. द फार्मर आस्क्ड हिज सन्स नॉट टू क्वारल बट इट वॉज ऑफ नो यूज. शेतकरी आपल्या मुलांना भांडू नका म्हणून सांगतो, परंतु त्याचा काही फायदा होत नाही. वॉज ऑफ नो यूज म्हणजे त्याचा काही फायदा होत नाही. द फार्मर वॉज वरीड अबाउट दिस. आणि याच्याविषयीची काळजी या शेतकऱ्याला वाटते. वन डे ही वॉज व्हेरी इल. एके दिवशी तो खूप आजारी पडतो. ही डिसाइडेड टू टीच हिज सन्स अ लेसन ऑफ युनिटी. आपल्या मुलांना एकीचा पाठ शिकवण्याचं तो ठरवतो. युनिटी म्हणजे ऐक्य किंवा एकी. ही कॉल्ड हिज सन्स टू हिम अँड हँडेड ओव्हर अ स्टिक टू ईच ऑफ देम. आपल्याजवळ हा शेतकरी आपल्या मुलांना बोलवतो आणि हँडेड ओव्हर म्हणजे देतो. काय देतो? अ स्टिक, एक काठी. टू ईच ऑफ देम. ईच ऑफ देम म्हणजे प्रत्येकाला एक काठी देतो. ही आस्क्ड देम टू ब्रेक द स्टिक्स.
आणि त्या काठ्या मोडायला तो सांगतो. ईच ऑफ हिज सन्स ब्रोक हिज स्टिक. त्याची तिन्ही मुलं आपापली काठी मोडतात. देन द फार्मर हँडेड ओव्हर 3 more sticks to his eldest son and asked him to tie them together into a bundle. यानंतर हा शेतकरी काय करतो, त्याच्या सर्वात मोठ्या मुलाकडे 3 काठ्या देतो. 3 more sticks म्हणजे 3 काठ्या देतो टू हिज एल्डेस्ट सन म्हणजे सर्वात मोठ्या मुलाकडे, आणि त्या बांधण्यास सांगतो. टाय देम टुगेदर इनटू अ बंडल. एक मुळी त्याची बांधण्यास सांगतो. बंडल म्हणजे मुळी. देन वन बाय वन ही आस्क्ड ऑल हिज सन्स टू ब्रेक द बंडल. आणि नंतर एक एक करून, वन बाय वन म्हणजे एक एक करून, ही आस्क्ड हिज सन्स टू ब्रेक द बंडल. ती मुळी मोडण्यास आपल्या मुलांना एक एक करून सांगतो. नायदर ऑफ देम कुड ब्रेक द बंडल. त्यांच्यापैकी कुणीही ती मुळी मोडू शकत नाही. द फार्मर ॲडवाइज देम दॅट नो वन कॅन डिफीट देम इफ दे रिमेंड युनायटेड लाईक द स्टिक्स इन द बंडल. शेतकरी आपल्या मुलांना उपदेश करतो. ॲडवाइज म्हणजे उपदेश केला. दॅट नो वन कॅन डिफीट देम. त्यांना कुणी हरू शकत नाही. डिफीट म्हणजे हरविणे. इफ दे रिमेंड युनायटेड. जर ते एकीने राहिले. रिमेंड युनायटेड म्हणजे एकीने राहणे. लाईक द स्टिक्स इन द बंडल. त्या मुळीमधील काठ्याप्रमाणे जर एकत्र राहिले तर त्यांना कुणी हरवू शकत नाही, असा उपदेश तो आपल्या मुलांना करतो. इन द एंड दे रिअलाइज द स्ट्रेंथ ऑफ युनिटी. शेवटी त्यांना एकीचं बळ काय असतं याची जाणीव झाली. रिअलाइज्ड म्हणजे जाणीव झाली. आता या स्टोरीला काय टायटल द्यायचं आहे? स्ट्रेंथ ऑफ युनिटी असं आपण टायटल या स्टोरीला देऊया, म्हणजेच एकीचे बळ. आता परीक्षेमध्ये यासाठी कसा प्रश्न आलेला आहे पहा. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन बिगिनिंग. गिव सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. वन्स अन ओल्ड फार्मर लिव्ड इन अ विलेज. ही हॅड 3 sons बट दे वेर ऑलवेज. मार्च 20ला हा प्रश्न आलेला आहे आणि अशा प्रकारे ही निळ्या फॉन्टमध्ये दिलेली सुरुवात या ठिकाणी दिलेली आहे. किंवा मित्र हो, याच स्टोरीचा अशा प्रकारे शेवट देऊ शकतील. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन एंडिंग. गिव सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. अशा प्रकारचा शेवट देखील देऊ शकतील. किंवा इन द एंड दे रिअलाइज द स्ट्रेंथ ऑफ युनिटी. इतकं एकच वाक्य देखील देऊ शकतील. याच्या मदतीने आपल्याला संपूर्ण स्टोरी लिहायची आहे. चला आता परीक्षेमध्ये आलेला आणखी एक प्रश्न पाहूयात. पहा. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग. दिलेल्या सुरुवातीच्या मदतीने आपल्याला स्टोरी लिहायची आहे. गिव सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. आणि स्टोरीला आपल्याला नाव देखील द्यायचं आहे. पहा, सुरुवात दिलेली आहे या ठिकाणी. अनिल अ पोलिओ विक्टिम बॉय अँड सुनील अ स्ट्रॉंग बट व्हिज्युअली चॅलेंज्ड बॉय वेअर फ्रेंड्स. जुलै 22ला हा प्रश्न आलेला आहे. आता या ठिकाणी ही काल्पनिक स्टोरी आहे. या सुरुवातीच्या मदतीने आपल्याला मनानेच स्टोरी लिहावी लागेल. आता मनाने स्टोरी कशी लिहायची? तर मित्रो पहा, या स्टोरीची आपण सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. अनिल अ पोलिओ विक्टिम बॉय अँड सुनील अ स्ट्रॉंग बट व्हिज्युअली चॅलेंज्ड बॉय वेअर फ्रेंड्स. एक अनिल नावाचा पांगळा मुलगा असतो, पोलिओमुळे पांगळा झालेला, आणि सुनील नावाचा दृष्टीदोष असलेला म्हणजेच आंधळा मुलगा असतो. ते मित्र असतात. आता इतक्या माहितीच्या आधारे आपल्याला काल्पनिक स्टोरी लिहायची आहे. कशी ती लिहिता येईल? दोघांमध्ये सारखा दोष नसतो. एकामध्ये एक दोष असतो तर दुसऱ्यामध्ये दुसरा दोष असतो. अशा प्रकारे जो आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याची मदत तो दुसऱ्याला देतो आणि अशा प्रकारे दोघे कशा आनंदाने राहतात. अशा प्रकारचा प्रश्न आला तर एक प्रकारे नैतिक धडासुद्धा त्या स्टोरीमधून आपल्याला देता आला पाहिजे. चला ही स्टोरी आपण कशी लिहिलेली आहे पहा. सुरुवात तर आपण घेतलेलीच आहे. अनिल अ पोलिओ विक्टिम बॉय अँड सुनील अ स्ट्रॉंग बट व्हिज्युअली चॅलेंज बॉय वेअर फ्रेंड्स. अनिल जो पोलिओमुळे अपंग झालेला असतो आणि सुनील ज्याच्यामध्ये दृष्टीदोष असतो हे मित्र असतात. बिकॉज ऑफ हिज हँडिकॅप अनिल वॉज अनेबल टू वॉक बट हिज माइंड वॉज शार्प. अनिलला आपल्या पांगळेपणामुळे चालता येत नव्हतं, परंतु त्याचं डोकं मात्र तरबेज होतं. शार्प म्हणजे तरबेज. ही डिसाइडेड टू हेल्प सुनील. आणि तो सुनीलला मदत करायचं ठरवतो. डिसाइडेड म्हणजे ठरविले. सुनील कुड नॉट मूव्ह अराउंड फ्रीली.
बिकॉज ही वॉज ब्लाइंड. सुनीलला मुक्तपणे इकडे तिकडे फिरता येत नव्हतं. मूव्ह अराउंड म्हणजे फिरता येणे, कारण तो आंधळा असतो. अनिल आस्क्ड सुनील टू कॅरी हिम ऑन हिज बॅक. अनिल सुनीलला म्हणतो तू मला तुझ्या पाठीवर घे. कॅरी म्हणजे नेणे, पाठीवरून नेणे. ऑन हिज बॅक पाठीवरून. सुनील वॉज अवेअर ऑफ द सॉरी स्टेट इन विच अनिल वॉज लिव्हिंग. सुनीलला माहीत असतं की कोणत्या वाईट परिस्थितीमध्ये अनिल राहतोय. ही इगरली ॲक्सेप्टेड अनिल्स प्रपोजल. तो उत्सुकतेने, इगरली म्हणजे उत्सुकतेने, अनिलचा प्रस्ताव, प्रपोजल म्हणजे प्रस्ताव, ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारतो. अनिल वुड गाईड सुनील सो दॅट दे मूव्ड अराउंड विदाऊट फाल्टरिंग. अनिल सुनीलला रस्ता सांगत असतो. गाईड म्हणजे रस्ता दाखविणे, जेणेकरून ते कोठेही न अडखळता फिरत असतात. विदाऊट फाल्टरिंग म्हणजे न अडखळता. बोथ ऑफ देम स्पेंट देअर टाईम हॅपीली इन हेल्पिंग इच अदर. दोघेही एकमेकांना मदत करून आपला वेळ आनंदाने, स्पेंड देअर टाईम हॅपीली, आनंदाने घालवत असतात. दे फॉरगॉट दॅट ईच ऑफ देम हॅड अ शॉर्ट कमिंग. ते विसरून जातात. काय विसरून जातात? की त्यांच्यापैकी प्रत्येकामध्ये एक दोष, एक उणीव असते. शॉर्ट कमिंग म्हणजे उणीव. इन दिस वे दे गेव अ लेसन टू एव्हरीबडी अराउंड देम दॅट डिवायडेड वी लूज वाईल युनायटेड वी विन. आणि अशा प्रकारे त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला ते एक धडा देतात. कोणता धडा देतात? आपण जर अलग अलग राहिलं, डिवायडेड म्हणजे अलग अलग राहणे, तर आपण हरू शकतो. परंतु आपण एकत्र राहिलो, युनायटेड म्हणजे एकीने राहिलो, तर आपण जिंकतो. अशा प्रकारचा धडा ते देतात. चला आता या स्टोरीला आपण टायटल देऊया. काय टायटल आहे? डिवायडेड वी लूज, युनायटेड वी विन. अशा प्रकारचा आपण टायटल दिलेला आहे. अलग राहिलो तर आपण हरतो आणि एकत्र राहिलो तर आपण जिंकतो. चला आता परीक्षेत आलेल्या आणखी काही स्टोरीज आपण लिहूयात. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग. गिव्ह सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. अशा प्रकारचा प्रश्न आहे. वन्स हरीश वॉज रिटर्निंग फ्रॉम स्कूल. ही फाउंड अन इंजर्ड बर्ड लाईंग ऑन द रोड. ही पिक्ड इट अप. पहा, ही सुद्धा एक काल्पनिक स्टोरी आहे. क्वेश्चन बँकमध्ये हा प्रश्न दिलेला आहे. हरीश नावाचा मुलगा शाळेतून परत येत असतो. त्यावेळी त्याला एक जखमी झालेला, इंजर्ड म्हणजे जखमी झालेला पक्षी सापडतो रोडवर आणि तो त्या पक्षाला उचलून घेतो. नंतर हरीश काय करत असेल हे तुम्हाला लिहायचं आहे, कल्पनेनं लिहायचं आहे. हरीश त्याला चांगली ट्रीटमेंट देत असेल, त्याला दवाखान्यात नेत असेल, त्याला खायला देत असेल, त्याला बरं होईपर्यंत वाट पाहत असेल, नंतर सोडून देत असेल. अशी स्टोरी आपल्याला लिहायची आहे. किंवा परीक्षेमधील दुसरा प्रश्न पहा. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन एंडिंग. गिव्ह सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. द क्रो ड्रँक वॉटर अँड फ्लू हॅपीली. हा जुलै 23ला आलेला प्रश्न आहे. तुम्ही तहान लागलेल्या कावळ्याची स्टोरी तर ऐकलीच असेल. तीच ही स्टोरी आहे आणि या स्टोरीचा शेवट दिलेला आहे. शेवटी कावळा पाणी पितो आणि आनंदाने उडून जातो. त्या कावळ्यासोबत काय होतं हे सगळं तुम्हाला माहीत आहे. कावळा कशा प्रकारे तहान लागलेली असते, पाण्याचा शोध घेतो, त्याला एक हंडा सापडतो, त्याच्यात बुडाला पाणी असतं, ते त्याला पिता येत नाही. मग तो त्या पाण्यामध्ये आजूबाजूला पडलेले गोटे टाकतो, पाणी वर येतं, मग तो पितो. अशा प्रकारची ही स्टोरी आहे आणि या स्टोरीचा शेवट दिलेला असू शकेल. किंवा दुसरी एक प्रसिद्ध कथा आहे कासव आणि सश्याची. पा, स्लोली अँड स्टेडीली द टोटस ओन द रेस. द रॅबिट फेल्ट अशेम्ड ऑफ हिज डीड्स. पा, हळूहळू आणि सातत्याने, स्टेडीली म्हणजे स्थिरपणे, सातत्याने कासव चालत राहतं आणि त्याने ती शर्यत जिंकली. द रॅबिट फेल्ट अशेम्ड ऑफ हिज डीड. आणि आपण जे केलं आहे त्याच्याविषयी सशाला खूप वाईट वाटलं. अशा प्रकारचा या स्टोरीचा शेवट दिलेला आहे. सप्टेंबर 2021ला हा प्रश्न आलेला आहे. मित्रो, ही स्टोरी देखील तुम्ही वाचलेली असेलच. मित्रो, अकबर बिरबलची अगोदर तुम्हाला सांगितलेली स्टोरी आणि या तिन्ही स्टोरीज, या सर्व स्टोरीजची उत्तरे त्यांच्या अर्थासह आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर या व्हिडिओमधील 8च्या 8 सर्व स्टोरीज तुम्हाला त्यांच्या अर्थासहित मिळून जातील. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीसुद्धा दाबा आणि रायटिंग स्किलवरील या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.